नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चा या यूट्यूब चॅनलवर, जिथे मी तुम्हाला आज जबरदस्त अशा जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. तर ट्रम्पने स्ट्राईक पोस्टपोन केलेला आहे. सेन्सेक्स जवळजवळ 1372 पॉईंटनी उसळलेला आहे. क्रूड ऑइल एका दिवसात 11% कोसळलं. तर गोल्डमॅन सॅक्सने इंडियाची GDP ही कट केलेली आहे. रिलायन्स जिओ घेऊन येते एक मोठा IPO, तसेच इंडिगो 18% खाली आलेलं आहे. आणि अशा बऱ्याच काही न्यूज मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर पुढचे 5 मिनिटं फक्त माझ्यासाठी द्या, कारण ही माहिती तुमच्या पुढच्या इन्व्हेस्टमेंट निर्णयाला आकार देऊ शकते. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. काल बाजार पडला आहे, आज उसळला, उद्या काय होणार हे चला तर आज जाणून घेऊया. तर पहिली बातमी आहे ती आहे सेन्सेक्स बद्दलची. हो मित्रांनो, काल सेन्सेक्स जवळजवळ 1837 पॉईंटनी पडला होता, आठवतंय. आणि आज तो 1372 पॉईंटनी वरती गेलेला आहे. निफ्टी ही 22,912 वरती बंद झाली आहे. एका दिवसात एवढी मोठी रिकव्हरी हे का झालं? कारण एकच, ट्रम्पने इराणवरचे स्ट्राईक्स 5 दिवसांसाठी पोस्टपोन केले आहे. एका माणसाच्या एका निर्णयामुळे बाजार 1372 पॉइंट्स एवढं हलतं. निफ्टी मीडिया 3.5%, निफ्टी ॲटो 2.4%, निफ्टी बँक 2% वर गेलेला दिसून येतो. इंडिगो, बजाज फायनान्स, L&T, इटर्नल म्हणजे झोमॅटो हे आजचे टॉप गेनर्स होते. पण हे सस्टेनेबल आहे का? इराण अजूनही स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स बंद ठेवते. सीज फायर कन्फर्म झालेली नाहीये, म्हणजे हा बोनस टेम्पररी असू शकतो. एका माणसाचे एक ट्विट आणि 7 लाख कोटी रुपये मार्केट कॅप एका दिवसात परत आले. हे जिओ पॉलिटिकल ट्रेडिंग आहे, फंडामेंटल नाही. त्यामुळे तुम्ही लक्ष असू द्या. पुढची न्यूज आहे क्रूड ऑइल बद्दल. मित्रांनो, ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. ब्रेंट क्रूड ऑइल आज $112 वरून $96 वर आलं. एका दिवसात 11% क्रॅश. हे कोविड नंतरचं सर्वात मोठं सिंगल डे ऑइल फॉल आहे. का पडलं? ट्रम्पच्या सीजफायर हिंटमुळं. मार्केटने बेट लावला की जर वॉर संपलं तर स्ट्रेट उघडेल, ऑइल सप्लाय नॉर्मल होईल, प्राइस पडतील, आणि तसंच झालं. भारतासाठी हे किती महत्वाचं आहे? आपण दरवर्षी जवळजवळ $150 बिलियन तेल इम्पोर्ट करतो. ऑइल $10 स्वस्त झालं म्हणजे भारताचं $15 बिलियन वाचू शकतात, म्हणजे 1.25 लाख कोटी रुपये. पण हे सीजफायर टिकेल का हे आपल्याला थोड्या दिवसात दिसूनच येईल. ऑइल $100 खाली राहिलं तर इंडियाची GDP ही 0.3 ते 0.4% ने वाढू शकते. इन्फ्लेशन कमी होईल, तसेच रेट कट शक्य होईल. एक कमोडिटी अनेक पॉझिटिव्ह चेन रिएक्शन ठरवू शकते. तसेच पुढची बातमी आहे गोल्डमॅन सॅक बद्दल. हो, गोल्डमॅन सॅक ही जगातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट बँक आहे. त्यांनी इंडियाची GDP फोरकास्ट 7% वरून थेट 5.9% वर आणली आहे. ANZ बँक म्हणतो 6.5%, वर्ल्ड बँक म्हणतो 6.5%, UN म्हणतो 6.6%, म्हणजे सगळेच कमी करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, गोल्डमॅन सॅक म्हणतो जर वॉर आणखी 3 महिने चाललं तर इंडिया GDP जवळजवळ 5.2% वरही येऊ शकते. हे भारताच्या ग्रोथ स्टोरीला डायरेक्ट हर्ट करू शकतं. इंडियाची GDP 1% कमी म्हणजे 3 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न बुडतं, म्हणजे लाखो नोकऱ्या कमी होतात आणि तुमच्या सॅलरी इन्क्रीमेंटवर परिणाम होऊ शकतो. तर पुढची बातमी आहे ॲटो सेक्टर बद्दल. आजचा सर्वात मोठा विनर म्हणजे ॲटो सेक्टर. निफ्टी ॲटो इंडेक्स जवळजवळ 2.4% वरती गेला. M&M, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स सगळे 3% पर्यंत आज वरती होते. याच्या मागे 2 मोठी कारणं आहेत. एक म्हणजे ऑइल स्वस्त होण्याची आशा, म्हणजे फ्युएल कॉस्ट कमी होणार, आणि दुसरं म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून टाटा मोटर, BMW, मर्सिडीज, ऑडिओ या कंपन्या गाड्यांच्या किमती जवळजवळ 0.5 ते 3% वाढवणार आहेत. म्हणजे आता बाय करा असा मेसेज कंपनीज इनडायरेक्टली देत आहेत. मारुती सुझुकीने फेब्रुवारीमध्ये रेकॉर्ड डोमेस्टिक सेल्स नोंदवलाय. CLSAने मारुती आणि TVS मोटरला टॉप पिक म्हटलेलं आहे. ॲनालिस्ट म्हणतात ॲटो सेक्टर नवीन 7% ग्रोथ हे करू शकतं.
तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर रशिया युक्रेन वॉर नंतर ॲटो सेक्टरने सर्वात आधी रिकव्हरी केली होती. सो आत्ताही तुम्ही ॲटो सेक्टरवरती लक्ष असू द्या. पुढची बातमी आहे इंडिगो बद्दल. इंडिगो इंडियाची सर्वात मोठी एअरलाईन आहे. वॉर सुरू झाल्यापासून 18% खाली झालेले आहे. Q3 फायनान्शियल 26 मध्ये नेट प्रॉफिट त्यांचा 77.6% कोसळलेला आहे. म्हणजे जवळजवळ 2,448 कोटी वरून फक्त 549 कोटी त्यांचा रेव्हेन्यू उरलेला आहे. कारण काय? एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजे ATF वॉरच्या पहिल्या आठवड्यात 58.4% महाग झाला. एअर इंडियाला 40%, इंडिगोला 20% रेव्हेन्यू हिट बसलाय. वेस्ट आशिया फ्लाईट सस्पेंड झालेल्या आहेत. त्यामुळे $5 ऑइल वाढलं तरी इंडिगोचा EPS 13% घसरू शकतो. आजचा अपडेट एकच आहे की ऑइल 11% पडल्यामुळे इंडिगो आज टॉप गेनर ठरला. स्टॉक 5% वरती गेला, पण हे सस्टेनेबल नाही. जोपर्यंत ऑइल $80 खाली जात नाही तोपर्यंत एअरलाईन स्ट्रगल करताना दिसून येऊ शकते. एअरलाईन स्टॉक म्हणजे ऑइल प्राइसचा मिरर आहे. ऑइल वर गेलं की एअरलाईन खाली येते, ऑइल खाली गेलं की एअरलाईन वर. हे सिंपल इक्वेशन लक्षात ठेवा. इंडिगो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी 2000च्या खाली एंट्री इंटरेस्टिंग राहील, पण वॉर लांबला तर आणखी खाली जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पेशन्स नक्की ठेवा. पुढची बातमी आहे अडानी टोटल गॅस बद्दल. या इंडस्ट्रीने कस्टमरसाठी गॅस प्राइस 40 वरून 119 पर SCM केलेली आहे. 198% वाढ. एका झटक्यात जवळजवळ 3 पट महाग केलेला आहे. कारण इराण वॉरमुळे LNG सप्लाय कमी झालेला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद असल्यामुळे गॅस शिप्स येत नाहीयेत. पण यामुळे सिमेंट, स्टील, ग्लास, फर्टिलायझर बनवणाऱ्या कंपनीजना मोठा फटका बसू शकतो. कारण गॅस हा त्यांचा मेन इनपुट कॉस्ट आहे. म्हणजे एका कंपनीचा फायदा, अनेक कंपन्यांचं नुकसान. गॅस 3 पट महाग म्हणजे सिमेंट प्राइस वाढणार, स्टील प्राइस वाढणार म्हणजे घर बांधण्याचा खर्च आणखी वाढणार. रिअल इस्टेट ऑलरेडी स्लो चाललेला आहे, त्यात हा आणखी एक ब्लो ठरू शकतो. पुढची बातमी आहे पॉवरिका लिमिटेड बद्दल. 1100 करोडचा IPO आज उघडला. प्राइस बँड जवळजवळ होती 375 ते 395 रुपये, पण डे 1ला फक्त 0.01 टाइम सबस्क्रिप्शन भेटलेलं आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सने म्हणजे मोठा फंड त्याने एकही ॲप्लिकेशन केलेलं नाही. तसेच रिटेलमध्ये फक्त 2% सबस्क्रिप्शन आहे. IPO सबस्क्रिप्शन हा मार्केट सेंटिमेंटचा सर्वात मोठा ऑनेस्ट इंडिकेटर आहे. जेव्हा रिटेल इन्व्हेस्टर देखील IPO अवॉइड करतो तेव्हा मार्केट बॉटम जवळ येत असतो. पुढची न्यूज आहे पाकिस्तान बद्दल. पाकिस्तानने जाहीर केले की ते इराण US वॉर संपण्यासाठी पीस टॉक इस्लामाबादमध्ये होस्ट करायला तयार आहेत. टर्की, इजिप्त, ओमान, सौदी अरेबिया, कतार सगळे मेडिएटर म्हणून ॲक्टिव्ह झालेले आहेत. मीटिंग झाल्या. टर्की फायनान्स मिनिस्टर, इराण फायनान्स मिनिस्टर, US एन्व्हॉय स्टीव्ह विटकॉफ हे एकत्र बसले. पण इराणने बाहेर सांगितलं आम्ही अमेरिकेशी बोललेलोच नाही. हे क्लासिक डिप्लोमॅटिक गेम चालू आहे. प्रायव्हेटली टॉक, पब्लिसिटी डिनायल केलेलं आहे. इंडियाच्या या टॉक्समध्ये डायरेक्टली नाही, पण इंडियाने रशिया, इराण, US तिघांशी रिलेशन मेंटेन केलेले आहेत. इंडियाचा रोल बॅक चॅनेल म्हणून होऊ शकतो. हे इंडियासाठी डिप्लोमॅटिक ऑपॉर्च्युनिटी आहे. जर पाकिस्तानने इराण US सीज फायर घडून आणलं तर पाकिस्तानला US कडून मोठी इकॉनॉमिक रिलीफ मिळू शकते. पण भारतासाठी पाकिस्तान शक्तिशाली होईल आणि हा मोठा कन्सर्न इंडियासाठी असू शकतो. पुढची बातमी आहे बजाज फायनान्स, इटर्नल, L&T हे आज टॉप गेनर्स का राहिले? हो, आजचे सेन्सेक्स टॉप गेनर होते. बजाज फायनान्स, L&T, इटर्नल, इंडिगो, एशियन पेंट्स हे सगळे काही रँडम नाहीत. यात एक पॅटर्न आहे. बजाज फायनान्सने आज बाउन्स दिला. NBFC सेक्टरमध्ये इन्स्टिट्यूशनल बाईंग दिसली. L&Tला इन्फ्रास्ट्रक्चर ऑर्डर येत आहेत. गव्हर्नमेंट कॅपेक्स स्पेंडिंग चालू आहे वॉर असतानाही. इटर्नल म्हणजे झोमॅटोची पॅरेंट कंपनी क्विक कॉमर्स ब्लिंकिट ने 40% ग्रोथ मेंटेन केलेला आहे. एशियन पेंट उसळला कारण ऑइल आणि गॅस रॉ मटेरियल स्वस्त होण्याच्या आशा आहेत. पेंटमध्ये क्रूड डेरिव्हेटिव्ह वापरतात. ऑइल चीप म्हणजे पेंट मार्जिन बेटर. पुढची न्यूज आहे SBI बद्दल.
आज सेन्सेक्स 1372 पॉईंटनी वर गेला, पण SBI आणि पॉवर ग्रिड हे दोनच स्टॉक लाल होते. SBI का पडलं, बाकी सगळं वर गेलेलं असताना, तर ते आपण बघूया. रायझिंग बॉन्ड यील्डमुळे SBIच्या बॉन्ड पोर्टफोलिओवर प्रेशर येत आहे. हाय गव्हर्नमेंट बॉरोइंगमुळे SBIला ते ॲब्सॉर्ब करावं लागतंय. FPI PSU स्टॉक्स एक्झिट करत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, फायनान्शियल इयर 26च्या क्वार्टर 4चा रिझल्ट येतील तेव्हा NPA प्रोव्हिजनिंग किती आहे ते कळेल. PSU बँक्स म्हणजेच SBI, PNB, बँक ऑफ बरोदा यांना गव्हर्नमेंट पॉलिसी आणि मार्केट फोर्सेस दोन्हींचं प्रेशर आहे. प्रायव्हेट बँक्स लाईक ICICI, ॲक्सिस यांनी आज बेटर परफॉर्म केलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या न्यूजमधून काय कळलं मी तुम्हाला एक सारांश देतो. पहिलं म्हणजे घाबरू नका, सेल करू नका. पॅनिक सेलिंग हे सर्वात महाग मिस्टेक आहे, कारण तुम्ही बॉटमवर सेल करता आणि टॉपवर बाय करता. दुसरं म्हणजे ऑइल फॉल बघून इंडिगो आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये ब्लाइंडली जम्प करू नका. सीज फायर पहिलं कन्फर्म उद्या, त्याच्यानंतरच तुम्ही एंट्री घ्या. तिसरं म्हणजे अडाणी, पॉवरिका सारख्या अनसर्टेन स्टॉक्समध्ये आता नवीन पैसे लावू नका आणि वॉच लिस्ट तयार करा. मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, इंडिगो, HPCL सीज फायर झाले की या स्टॉक्समध्ये एंट्री प्लॅन करा. पोर्टफोलिओमध्ये 20 ते 30% कॅश ठेवा. जशी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटेल, म्हणजे सीज फायर अनाऊन्स होईल तेव्हा तुम्ही याचा उपयोग करू शकता. IT सेक्टर लाईक TCS, इन्फोसिस, विप्रो यांचा रुपी वीक आणि US ट्रेड डीलमुळे डबल बेनिफिट होऊ शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या घरातल्या प्रत्येक इन्व्हेस्टरला पाठवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. रोज असेच मार्केट अपडेट मिळवत राहा. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.